मिनी विधानसभाचा निकाल लागलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 62 नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले. मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. आणि रुपेश म्हात्रे, प्रकाश पाटील सगळे कार्यकर्ते देखील विविध ठिकाणी गेले होते आणि या सगळ्यांच्या मेहनतीमुळे हा विजय मिळालाय. मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. हजारो नगरसेवक निवडून आले, त्यांचे अभिनंदन करतो. आणि आज इथं रुपेश म्हात्रे यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि रुपेश म्हात्रे गेले अनेक वर्ष या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय. ते आमदार म्हणून त्यांनी काम केलं, शिवसेना पदाधिकारी म्हणून काम केलं. 80% समाजकारण, 20% राजकारण हे बाळासाहेबांनी दिलेले गुरुकिल्ली आहे. गुरुमंत्र धर्मवीर आनंद दिघेचा आम्ही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये उठाव केला, सर्वसामान्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं. माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, या लाडक्या बहिणींचं सरकार आलं, लाडक्या भावांचं आलं. आणि त्यावेळेस पासून रुपेश म्हात्रे अस्वस्थ होते, काय करायचं. पण धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता खऱ्या शिवसेनेबरोबरच येणार आणि तो खऱ्या शिवसेनेबरोबर रुपेश म्हात्रे यांनी काम केलं. आणि कालच्या निवडणुकीमध्ये असली शिवसेना कोण आणि नकली कोण हे लोकांनी दाखवून दिलं. महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेने शिवसेना आणि बाळासाहेबांचे, आनंद दिघे साहेबांचे विचार स्वीकारले. आणि म्हणून मी मनापासून या ठिकाणी रुपेश म्हात्रे यांना शुभेच्छा देतो. एक तळागाळातला कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, या भागामध्ये अनेक वर्ष काम करताना आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा कुठेही आपत्ती, संकट आलं तिथे रुपेश म्हात्रे धावून गेला. अशा प्रकारचं काम रुपेश म्हात्रे यांनी गेले अनेक वर्ष केले. आणि म्हणून मला आनंद आहे की आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. या कार्यालयातून गोरगरीब, सर्वसामान्य लोक, सर्व जाती धर्माचे, जातीपातीचे सगळे लोक या ठिकाणी येतील, आपल्या अडचणी सांगतील आणि आपल्या समस्या घेऊन येतील. त्या सोडवण्याचं काम रुपेश म्हात्रे करतील अशा प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्यांना मी देऊ इच्छितो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की काही लोक आपले या कुठला मेट्रोचा मार्ग आहे ना, कल्याण रोडचे लोक इकडे आलेले आहेत. कल्याण रोडच्या लोकांना मी एवढंच सांगतो कि आप किसी के ऊपर अन्याय नहीं होगा, आपके साथ न्याय होगा. और जब रोड वाइडनिंग हो गया, थाना में हो या कहीं पर हो, कुठेही जेव्हा जेव्हा प्रकल्प आपण सुरू केले त्यावेळेस जिथं लोक राहतात, जिथं त्यांचं दुकान आहे, विकास करताना कोणालाही भकास आम्ही केलं नाही, कोणावरही बुलडोजर चालवला नाही, चालवणार नाही. आणि म्हणून सगळ्यांना विश्वासात घेऊन सबको सम्मति से सभी लोगों का योग्य पुनर्वसन करके ही ये सब आगे जाएगा. और योग्य मुबदला हो, योग्य पुनर्वसन हो. आप चिंता मत करो, मैं आपके साथ में हूँ. कोई भी शहर हो, कोई भी नगरी हो, उसका विकास तो होना जरूरी है. विकास होगा तो ये आपके लिए वो फायदा होगा. लेकिन विकास करते वक्त किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा, इसका ध्यान एकनाथ शिंदे जरूर रखेगा.